जसं की मी तुम्हाला मागच्याच पार्ट मध्ये सांगितलं होतं की उज्जैन टू कालभैरव दर्शन मी कसं केलं आणि ओमकारेश्वरचं दर्शन कसं झालं, आता हे तुम्हाला मी सांगतो. तर राम मंडळी, सीन लय भारी भारी म्हणून व्हिडिओ पूर्ण बघायची. आता प्राचीन विष्णू देवांच्या मंदिरात आलो आणि इथली कलाकारी बघून पायाच पडलो. आणि आता आपल्या मंदिराचं स्ट्रक्चर बघितलं आणि ओमकारेश्वर तुम्ही बघू शकता, दिसायला किती सुंदर आहे. तुम्ही सांगा ऐकाने सुंदर. आणि या पवित्र गंगेत बघतो काय मस्तपैकी 2 बोट चालले होते. मग पोरांना म्हटलं चला इथं काय करतोय आपण, खाली जाऊन बोटीत तरी बसू. आणि आता तुम्ही आपली गँग बघू शकता आणि याचे येडे चाळे बघा, किती खुश आहे हा पोरगा. आणि मस्त फिरताना अरे 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 बा. मग आम्ही दोघांनी पण पुढचा मागचा विचार न करता मस्तपैकी एन्जॉयमेंट केला. आणि बोटीत बसल्यानंतर व्ह्यू बघण्याचा छंदच काहीतरी वेगळा होता. आता म्हटलं आलंच आहे तो ओमकारेश्वरला, एन्जॉय झालाच पाहिजे म्हणून मोकार मजा करून घेतली. आणि मजा मस्ती झाल्यानंतर निघालो मंदिरात. आणि मंदिरामध्ये एंट्री घेतल्या खूप सारी गर्दी लागली, कारण खूप लांबून लोक आलेले होते. मग एवढ्या गर्दीत पण आम्ही मस्त महादेवाचे आवाज दिले आणि फायनली नंदी महाराजांच्या जवळ आपली इच्छा